असे आदरणीय अरुणभाऊ लोणारे आणि त्यांचं नेहमीच ते नेहमीच माझ्या पाठीचे कुठलेही काम असू दे भक्कमपणे उभे राहतात. त्याच्यामुळं त्यांचा सुद्धा आभार आहे. याचबरोबर उपस्थित या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माझे मित्र, समाज बांधव आणि सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. खरंच मगाशी राजू कोळीने सांगितल्याप्रमाणे एक ग्रामीण भागातून या सोलापूर शहरामध्ये येऊन शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखापर्यंत आजपर्यंत या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले. त्यामुळं आज या पदापर्यंत मी पोहोचलेलो आहे. पोहोचत असतो. आजपर्यंत मला माझे मित्र परिवार असू द्या, समाज बांधव असू द्या किंवा पक्षातील पदाधिकारी असू द्या, सगळ्यांनी चांगलं सहकार्य केल्यामुळं आज आपण या पदापर्यंत पोहोचलोय. इथून पुढे सुद्धा एक सामान्यातील सामान्य शिवसैनिकाला कसं न्याय मिळेल, सामान्यातील सामान्य लोकांना कशा पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून असू द्या किंवा उद्धव साहेबांनी आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना जे काही विकासाचे कामं केलेले आहेत ते सगळं काम आज आपण सर्व समाज घटकामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज निवडणुका थोड्या दिवसात येत आहेत. जिल्हा परिषदेची असू द्या, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, महानगरपालिका असू द्या, या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जेवढं काही आपल्याला शक्य आहे सगळ्यांना सोबत घेऊन या हातवाड भागामध्ये असू द्या किंवा ग्रामीण भागामध्ये असू द्या, शिवसेनेचा हा झेंडा 100% आपण या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या महापालिकेवरती फडकूया, पंचायत समितीवरती फडकूया आणि जिल्हा परिषदेवरती फडकूया. आज खरंच पावसाळ्याचे दिवस होते, संध्याकाळी कार्यक्रम करायचं म्हणून ठरलं होतं, परंतु संध्याकाळी पाऊस वगैरे पडण्याची शक्यता असते. मग त्याच्यामुळे सगळ्यांनी आग्रह केला, नाही आपण सकाळीच कार्यक्रम करूया. एवढं सकाळी 11 वाजता आपण कार्यक्रम ठेवून सुद्धा एवढं बहुसंख्य पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आज व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक भीमाशंकरजी मेत्रे साहेब, ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर सुभाषजी जाधव आहेत, शशिकांत टाकडीकर आहेत, प्रवीण डेपेजी आहेत, त्याचबरोबर तालुका प्रमुख रवी घंटेजी आहेत, तसं उपजिल्हा प्रमुख रवी कांबळे आहेत, खंडू सलगरकर आहे, संतोष गोडगे सर आहेत, ते नेहमी सहकार्य करतात. त्याचबरोबर शंकर कोळी सर आहे, ते आमच्या अकलूजचे उमेश राजाराम मित्र आलेले आहेत आणि आपल्या समाजातील सर्व सिनियर सिटीजन आले, प्रकाश पवार आहेत, कोराळे आहेत, असे असंख्य जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते नेहमीच माझ्या पाठीमागे राहतात. कुठलंही काम असू द्या ते नेहमी सहकार्य करतात. असं सहकार्य सर्वांचं मला इथून पुढे सुद्धा लाभावं. जास्त काही बोलणार नाही. आपण सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी माझ्या सत्कार्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व मित्रमंडळी आणि समाज बांधव आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.